येथे खुशा श्रीन्वनाथ भक्तिसार अध्याय 20। पुढे मारुतीने लहान रूप धारण केले व शृंगमुरुडास जाऊन गुप्त रूपाने राजवाड्यात प्रवेश केला। त्यावेळी राणी पद्मिनी मैनाकिनी आपल्या मंचकावर स्वस्थ निजली होती। तिच्या दासी वगैरे दुसरे कोणी जवळ नाही असे पाहून मारुती तिच्या महालात जाऊन मंचकावर बसला। त्याने राणीचा हात धरिला तेव्हा ती जागी झाली व मारुती तिच्या दृष्टीस पडला। त्यासरसे तिने त्याच्या पायांवर मस्तक ठेविले। असो, त्या राणीला तिलोत्तमा, मैनाकिनी व पद्मिनी अशी 3 नावे होती। ही 3 नावे पडण्याची कारणे अशी की सिंहलद्वीपामध्ये पद्मिनी स्त्रियात ही मैनाकिनी स्त्री फारच सुंदर होती। तिच्यासारखी रूपवती दुसरी नव्हती। एके दिवशी ती सहज आकाशाकडे पाहत असता त्यावेळी विमानात बसून जात असलेल्या वसूचे धोतर एके बाजूस होऊन विषयदंड विमानाच्या गवाक्षद्वारातून मैनाकिनीच्या पाहण्यात आला। तेव्हा तिला हसू आले हे पाहून तो तिला म्हणाला, माझ्याविषयी तुला प्रीती उत्पन्न झाल्यामुळे तुला हसू आले आहे। खरोखर तू व्यभिचार कर्म करणारी पापीण आहेस, मी तसा भ्रष्ट नाही। सर्व वसूंमध्ये मी श्रेष्ठ व तपस्वी आहे। असे असता माझ्या अभिलाषाची इच्छा करून हसतेस तर आताच स्त्रीराज्यात तुझी वस्ती होईल, तेथे तुला पुरुष दिसाव्याचा नाही। तो शाप ऐकताच ती त्याची स्तुती करून म्हणाली, महाराज, चुकून अपराध घडला, त्याचा परिणाम अशा प्रकारचा झाला। जे प्रारब्धी असेल ते बिनतक्रार भोगले पाहिजे हे खरे, परंतु आता इतके तरी करा की मला उहशाप देऊन आपल्या चरणाच्या ठिकाणी जागा द्यावी। ती प्रार्थना ऐकून वसूने उहशाप दिला की, हे पद्मिनी, तुला सांगतो ऐक। स्त्रीराज्यात हल्ली राज्यपदावर राणी तिलोत्तमा बसलेली आहे। ती मरण पावल्यावर तू त्या राज्यपदावर बसशील। आता माझ्या ठिकाणी तुझा हेतू गुंतला आहे तर माझा पुत्र मच्छिंद्रनाथ तुझशी रम्माण होईल। त्याच्यापासून तुला मीननाथ या नावाचा एक पुत्र झाल्यावर मच्छिंद्रनाथ तुझपासून दूर जाईल, मग तूही स्वर्गाप्रत येऊन भोग भोगशील। हे ऐकताच मैनाकिनीने त्यास विचारिले की त्या ठिकाणी एकही पुरुष नसून साऱ्याच स्त्रिया आहे, मग त्यांना संतती तरी कशी होते? तेव्हा त्याने सांगितले की वायूचा पुत्र मारुती ऊर्ध्वरेता आहे। त्याच्या भूभुधकाराच्या योगाने स्त्रियांना गर्भधारणा होते, पण पुरुष गर्भ मात्र गळून जातो व स्त्री गर्भ वाढतो। उपरीक्षवसूने ही माहिती मैनाकिनीला सांगितल्यानंतर मच्छिंद्रनाथाची व माझी भेट कशी होईल म्हणून तिने त्यास विचारिले। शिवाय तिने अशी शंका विचारिली की ज्या ठिकाणी पुरुष मरण पावतात तेथे मच्छिंद्रनाथाचे येणे कोणत्या युक्तीने होईल हे मला कळवावे। ते ऐकून तो म्हणाला, तू आता तप करून मारुतीची आराधना कर, म्हणजे तो प्रसन्न होऊन तुझी चिंता दूर करील। पण तुला एक गोष्ट सांगून ठेवतो, ती नीट लक्षात धरून ठेव। ती ही की ज्या वेळेस मारुती प्रसन्न होऊन वर देण्यास तयार होईल त्या वेळेस तू त्याच्या प्रत्यक्ष अंगसंगाचे मागणे माग। तो संकटात पडून मच्छिंद्रनाथास घेऊन येईल। अशा बेताबेताने तुझा कार्यभाग साधून घे। त्या मारुतीविषयी तू कोणत्याही प्रकारच्या शंका मनात आणू नकोस। तो तुझी मच्छिंद्रनाथाची निःसंशय गाठ घालून देईल। असा वर देऊन उपरीक्षवसू आपल्या स्थानाप्रत गेला। त्यानंतर मैनाकिनीने स्त्रीराज्यातील शृंगमुरुड नामक शहरात प्रवेश केला। तेथे ती एका चांभाराच्या घरी गेली व ओटीवर बसली। तेव्हा घरधणीन तिची चौकशी करू लागली असता तिने आपली मूळ कथा सांगितली। ती अशी की मी सिंहलद्वीपी राहत असते, पण उपरीक्षवसूचा शाप झाला म्हणून या शहरात आले। आता माझा येथे कसा निभाव लागेल हे माझे मलाच कळत नाही। हे ऐकून चांभारणीने सांगितले की तू मला कन्येप्रमाणे आहेस। येथे खुशाल राहा व आपल्या हाताने स्वयंपाक करून जेवीत जा। मग ती आनंदाने तेथे राहिली। ती दोघींचा स्वयंपाक करू लागल्यामुळे चांभारणीची चूल सुटली। ती तेथे राहून आनंदामध्ये आपली कालक्रमणा करी। एके दिवशी तिलोत्तमा राणीने प्रधानादी दरबारातील स्त्रियांस सांगितले की माझा वृद्धापकाळ झाल्यामुळे मी किती दिवस जगेन याचा नेम नाही,
मध्यास्तव या स्त्रीराज्यपदावर कोणाची स्थापना करावी याचा विचार केला पाहिजे. तेव्हा मंत्रिमंडळाने सांगितले की हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्यास नगरात पाठवावे व तो जिच्या गळ्यात माळ घालील तिला राज्यपदावर बसवावे. ही युक्ती तिने आनंदाने मान्य केली. मग एका सुमुहूर्तावर हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्यास नगरात पाठविले. त्याने मैनाकिनीच्या गळ्यात माळ घातली. त्यावरून तिला राजवाड्यात मोठ्या थाटाने नेऊन सिंहासनावर बसविले. मैनाकिनीस राज्य प्राप्त झाल्यानंतर तिने मोठे तप केले. तिची निष्ठा पाहून मारुती प्रसन्न झाला वगैरे इतिहास मागे विदित केलाच आहे. ती सिंहलद्वीपामध्ये असता तिच्या आईबापांनी आवडीने तिचे मैनाकिनी असे नाव ठेविले होते. ती सिंहलद्वीपातील स्त्री पद्मिणी असल्याने लोक तिला त्याच नावाने हाक मारी. तिला तिलोत्तमाचे राज्य मिळाल्यामुळे कोणी तिला तिलोत्तमा असेही म्हणत. अशी ही तिची 3 नावे प्रसिद्ध झाली असो. मारुतीने मैनाकीने राणीचा हात धरल्यानंतर तो म्हणाला की मी वचनात गुंतल्याप्रमाणे मच्छिंद्रनाथ तुझ्या स्वाधीन केला, परंतु तो आता येथे फार दिवस राहणार नाही. का की मच्छिंद्रनाथाचा शिष्य गोरक्षनाथ हा त्यास घेऊन जाण्यासाठी येथे येत आहे. तो सर्वांना अजिंक्य आहे. मी तुझ्यासाठी पुष्कळ उद्योग केला. श्रीरामानेही सांगून पाहिले, परंतु आम्हा उभयतांचे त्याने ऐकिले नाही. गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथास नेल्याशिवाय राहणार नाही म्हणून मारुती स्पष्ट बोलला. तसेच मारुतीने मैनाकिनीस सांगितले की गोरक्षनाथ आता येईल, त्यास हरयुक्तीने येथे रमी. पण तो विषयासक्त नाही हे लक्षात ठेव आणि जसे होईल तसे करून त्यास तुझ्या छापेत आण. इतके सांगून मारुती निघून गेल्यानंतर मैनाकिनी चिंतेत पडली. इकडे गोरक्षनाथ कलिंगा वेशेस मागमे शृंगमुरुडास जाऊन पोचला. ती सर्व मंडळी एका धर्मशाळेत उतरली होती. तेथून ती वेश्या आपला सारसरंजाम बरोबर घेऊन राजवाड्यात जाव्यास निघाली. तिच्या समागमे 5-7 जणी होत्या. तिने आपण आल्याची वर्दी देण्यासाठी द्वारपाळास सांगितले. त्यांनी तो निरोप राणीस कळविल्यावर तिच्या बरोबरीच्या मंडळी सुद्धा कचेरीत आणाव्याचा राणीने हुकूम दिला. त्यावरून ती सभेमध्ये गेली. त्यावेळी मच्छिंद्रनाथ रत्नखचित सिंहासनावर बसला होता व शेजारी मैनाकिनी होती. त्यांच्या तैनातीस पुष्कळ स्त्रिया हजर होत्या. कलिंगेने दरबारात आल्यावर पद्मिणी राणीस सांगितले की आपली कीर्ती ऐकून मी या ठिकाणी आले आहे व आपले ऐश्वर्य पाहून समाधान पावले. तिने त्यावेळी पद्मिणीची फारच स्तुती केली. नंतर त्याच रात्रीस कलिंगेचा नाच करण्याचे राणीने नक्की ठरविल्यावर कलिंगा